हॅपी वुमन्स डे तिला, जी संकटांना सामोरे जाऊन खंबीरपणे उभी राहते. हॅपी वुमन्स डे तिला, जी प्रत्येक नातं सांभाळते. तिला कितीही दुःख असले तरी ती कधीच सांगत नाही. हॅपी वुमन्स डे तिला, जी सर्व कुटुंबाची आई होते. हॅपी वुमन्स डे तिला, जी घरातील कामे सांभाळून तिचं कर्तव्य पार पाडते. 8 मार्चला महिला दिन साजरा केला जातो, म्हणून आम्ही पण सर्व महिला दिनाच्या दिवशी एकत्र जमून एका ठिकाणी मस्त बगीच्यामध्ये महिला दिन साजरा केला. वर्षातून एक दिवस महिला दिन म्हणून आपण साजरा करतो, पण वर्षातील 364 दिवसांचं काय? तुम्ही कधी प्रश्न विचारला स्वतःला? फक्त वर्षातून एक दिवस का स्वतःसाठी? 365 दिवस का नाही माझे? जसा तुला 8 मार्चला स्त्री असण्याचा सन्मान मिळतो, तो 364 दिवस का मिळत नाही? असा विचार केला का तुम्ही कधी? ती एक मुलगी आहे, ती एक बहीण आहे, ती एक आई आहे, ती एक आजी आहे, ती एक पत्नी आहे. त्या अगोदर ती एक स्त्री आहे. हे कधी विसरू नका. तू स्वतःला ओळख. जसं दुसऱ्यावर प्रेम करते तसं स्वतःवर पण प्रेम कर. स्वतःला जग. फक्त एक दिवसासाठी तू तुझा सन्मान करून घेऊ नको. वर्षाच्या 364 दिवस तुझा सर्व ठिकाणी ज्यावेळेस सन्मान होईल, आदर होईल, तेव्हाच खरी स्त्रीचा नवीन जन्म होईल. बरोबर आहे ना? मैत्रिणींनो, महिला दिन साजरा करण्याचं ठरवलं, पण प्रत्येकीच्या मुलांना सांभाळणार कोण? कारण की मुलांना सांभाळण्यासाठी घरी कोणीच नाही. मग आम्ही ठरवलं मुलांना घेऊन महिला दिन साजरा करायचा. तर सर्व ज्या मैत्रिणी आहेत ते सर्व त्याच्या मुलांना घेऊन आम्ही छान इथे बगीच्यामध्ये आलेलो आहे आणि छान केक कट केला. केक कट केल्यानंतर सर्व मुलं बघा किती छान बसलेले आहेत, शांत बसलेले आहेत आणि कोणीच मम्मीला त्रास दिलेला नाही. एकदम शांत पद्धतीने बसलेत, लाईनीमध्ये बसलेत आणि वाट बघतायत की कधी आता आम्हाला केक देणार आहे. प्रत्येक स्त्री जी आहे, जी आई आहे, प्रत्येक महिला ती आपल्या मुलांना कधीच एकटं सोडू शकत नाही. जोपर्यंत आपल्या मुलांना कोणी सांभाळणारं घरामध्ये नसतं, तोपर्यंत ती एकटं सोडून कुठेच जात नाही. तुम्हाला पण माहिती आहे, आज महिला दिन साजरा करायचा म्हटल्यावर आईला मन झालं नाही का आपल्या मुलांना घरी ठेवू. प्रत्येक आईने तिच्या मुलाला घेऊन महिला दिन साजरा केलाय. बघा, मुलं एक साईडला छान बसलेले आहेत आणि सर्व आम्ही मैत्रिणी एका बाजूला बसलेलो आहे आणि खूप छान, इतका छान निवांत वेळ कधी आपल्याला मिळत पण नाही. तुम्ही विचार करा, घरातून असं आपल्याला मोकळा वेळ मिळत नाही आणि छान गप्पा केल्या आम्ही. आणि बघा, मुलं पण किती छान पद्धतीने एन्जॉय करतायत. त्यांना पण थोडंसं मोकळं वातावरण, एकदम मोकळ्या वातावरणात आल्यामुळे त्यांचं पण माइंड पूर्ण चेंज झालेलं होतं आणि पूर्ण फ्रेश होते. ते पण सर्वजण एन्जॉय करत होतो आणि खूप महिला दिन साजरा केला. बघा, सर्व महिला ज्या आहेत किती छान आणि चेहऱ्यावरती प्रत्येकीच्या हसू आहे आणि इतक्या छान ह्या वातावरणामध्ये आल्यामुळे आणि त्या सर्वजण एकत्र भेटल्यामुळे सर्वांना खूप छान वाटत होतं. आणि ते बघा, केक झाल्यानंतर सँडविच आणि छान चटणी वाटप चालू आहे आणि प्रत्येकाला मुलांना अगोदर दिलेलं आहे. त्याच्यानंतर सर्व लेडीजने घेतलेलं आहे. कोणतीही आई अगोदर काय बघते की आपल्या मुलाला अगोदर ती खाऊ घालते, प्रत्येक स्त्री. तर बघा, इथे पण सुरुवातीला मुलांना दिलं, त्याच्यानंतर तिने घेतलं. ती हे कधीच करू शकत नाही की ती अगोदर जेवणार आहे. त्याच्यानंतर बघा, छान आमचे फनी गेम सुरू झाले. तरी ते फुगे फुगवायचे होते, कोण पटकन फुगे फुगवतात ते. आणि वेळ कमी होता कारण की संध्याकाळ उशीर होत होती, अंधार होत चाललेला. त्याच्यामुळे पटपट जे फनी गेम होते ना, ते आम्ही घ्यायला सुरुवात केलेले बघा. आणि छानपैकी किती छान फुगवलेले आहेत आणि जो मोठा जास्त फुगा फुगवेल तो विनर आहे. आणि 2 फुगे फुगवायचे होते, वेळ कमी असल्यामुळे. तर बघा, इथे सर्वांनी फुगे फुगवलेले आहेत आणि किती छान चेहऱ्यावरती हसू उमटलेलं आहे, त्यांचा खूप आनंद आहे. आणि अशा पद्धतीने बघा, ज्या ताई विनर झालेल्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू बघा, हे आपल्याला घरात राहून मिळत नाही मैत्रिणींना. जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही, 4 मैत्रिणींमध्ये जात नाही, आपल्या विचारांची देवाणघेवाण करत नाही, तोपर्यंत आपल्याला हा आनंद मिळत नाही. इथे बघा, वाघखेळीचा खेळ सुरू झालेला आहे बघा. तुम्ही पण खेळला असेल लहानपणी आंधळी कोशिंबीर, होय ना? तर आम्ही पण बघा छान फनी गेम घेतलेला आहे आंधळी कोशिंबीर आणि प्रत्येकीने भाग घेतलेला आहे आणि खूप छान आनंदाने खेळलेत सर्व. सर्वांचं माइंड जे आहे ना, ते पूर्ण फ्रेश झालेलं होतं. खूप सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येत होतं बघा, तुम्ही बघू शकताय. तर तू स्वतःला 4 भिंतीच्या आत कोंडून घेऊ नको. तुझ्या मनातील जी घालमेल आहे ना, ती बाहेर काढ.
कारण की एखादं रोपटं ज्यावेळेस अंधारात ठेवतो ना आणि त्या रोपट्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ते रोपटं कोमेजून जातं, त्याला टवटवी येत नाही. तसेच आपले आहे, आपण जोपर्यंत त्या चार भिंतीच्या बाहेर निघत नाही, दरवाजे खिडक्या मोकळ्या करत नाही, तोपर्यंत हा बाहेरचा सूर्यप्रकाश, हे चैतन्य घरात प्रवेश कसं करेल आणि तुम्हाला टवटवी कशी येईल? तुम्ही पण त्या रोपट्यासारखंच कोमेजून जाल. म्हणून म्हणते, चार भिंतीच्या बाहेर पडा, मन सोक्त, मन मोकळं, मोठा श्वास घ्या, स्वतःला आनंदी ठेवा, तुमच्या विचारांची देवाणघेवाण करा, तर ते बाहेर पडतील. नाहीतर मनातल्या मनात त्यांचा विस्फोट होईल. त्यासाठी स्वतःला बाहेर काढा. मैत्रिणींनो, जसा पक्षी पिंजऱ्यात असल्यावर त्याला पंख पसरून उडता येत नाही, मुक्त संचार करता येत नाही, कारण त्याला बंदिस्त केलेले असते. तसंच आपल्या स्त्रियांचं आहे. घरातील प्रत्येक नातं जपायचं असतं, सर्व नियमांचं पालन करायचं असतं, घरातील सर्व कामे, सर्व मुलांच्या जबाबदाऱ्या ह्या हिरहिरीने पार पाडायच्या असतात. मग आपण स्त्रिया ज्या आहेत त्या पिंजऱ्यातील पक्ष्यासारखेच आहेत, बरोबर आहे ना? त्यासाठी मैत्रिणींनो, स्वतःसाठी वेळ काढा, चार मैत्रिणींना जोडा. मानसिक आणि शारीरिकरित्या सुदृढ व्हायचे असेल तर रोज व्यायाम करा, सात्विक आहार घ्या, प्राणायाम करा, स्वतःला दिवसातून 1 तास राखीव ठेवा. तो वेळ फक्त आणि फक्त माझा आहे हे सांगा. आरशासमोर स्वतःला बघा, मी किती बदललेली आहे हे जरा निरीक्षण करा. तुमचे अगोदरचे दिवस आठवा, तुमचे कॉलेजचे दिवस आठवा. किती वेळ आरशासमोर स्वतःला बघत राहायचं हे थोडंसं आठवा, थोडंसं रिमाइंड करा. आणि आता आरशात बघायला आपल्याला स्वतःसाठी वेळ नाहीये. तुझे ते केस, तुझा तो ड्रेस, अगोदर किती छान जपत होती स्वतःला, हे जरा बघा. इतके आपण बिझी झालेलो आहोत या संसारामध्ये किंवा ह्या रोजच्या कामामध्ये की आपण खरंच स्वतःला विसरलेलो आहोत. तर मैत्रिणींनो, स्वतःवर प्रेम करायला शिका. ज्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल त्यावेळेस अलगद हसू तुमच्या चेहऱ्यावर उमलत राहील. आज आमच्या सोबत मुलांनी पण जे आपण लहानपणी खेळायचो बघा, माझ्या मामाचं पत्र हरवलं तर मामाचं पत्र हरवलंय, हा खेळ मुलांनी पण खूप छान एन्जॉय केला. माझ्या मामाचं पत्र हरवलं, तेच मला सापडलं. माझ्या मामाचं पत्र हरवलं, तेच मला सापडलं. माझ्या मामाचं पत्र हरवलं, तेच मला सापडलं. नको का नाही पाहिजे कोणाला पॉपकॉर्न तिला अजून सुरायचं मागून घ्या. टाका मोठे मोठे कापून काही नाही. मी ना चल इकडे तो चटणी टाकू का लगेच घेतलं ना नाही ना चमचा एवढं आहे का तसं नाही पेपर हा कोरडे पेपर मध्ये बस झालं घे याच्यात काढून घ्या. तुला पाहिजे ते टाकून दिलं, ते बघ टाकून दिला. ऐक ना, ही बघा वाटते बघा अजून देऊ ठेवून द्यायची. आम्ही 5-6 जण आहे ना. तिखटवाली पण होती ना, तिखट सांडवली, तिखट सगळी सांडून गेली. सांडली कोण. खेळ खेळून झाल्यानंतर सर्वांना भूक लागलेली होती आणि आम्ही भेळचं साहित्य घेऊन आलेलो होतो, कारण की मुलं आहेत म्हटल्यावर त्यांना भूक लागणार परत म्हणून. आणि बराच उशीर झाला होता तर आम्ही छान भेळ तयार केली आणि भेळ वगैरे खाल्ल्यानंतर बघा सर्व साफसफाई केली मुलांनी आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तर संध्याकाळचे 6-6:30 होत आलेले होते आणि बघा सर्व ज्या महिला आहेत, मैत्रिणी आहेत, ज्याच्या त्याच्या मुलांना घेऊन घरी निघालेले आहेत आणि खूप छान वाटतंय आणि सर्वांनी एकत्र येऊन खूप छान एन्जॉय केला. बघा मुलं पण पिशव्या घेऊन चाललेले आहेत त्यांच्या मम्मींसोबत. तर मैत्रिणी, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पण असाच एन्जॉय करा, 4 मैत्रिणी जोडा, लाईक करायला विसरू नका.
तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे तुम्ही पण असं छान प्लॅन करणार आहेत बघा. चॅनलला लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.